सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजेच बुधवारची सकाळ आहे आणि मी निघाली आहे माझ्या कॉलेजसाठी. आणि आज खूपच नॉर्मल डे आहे, नेहमीचा लेक्चर्स वगैरे आहेत आणि मी चालली आहे आता कॉलेजला. हॅलो, आता हे माझं ठाकुर्ली स्टेशन आहे, इथून मी जाणार आहे कॉलेजला. आता कॉलेजला म्हणजे पहिले तर स्टेशनवर, त्यानंतर ट्रेनमधून 2 ट्रेनमधून कॉलेजला. सो येस, या द OOTD आउटफिट ऑफ द डे अँड द कलर इज ग्रीन. आणि ब्लू रिक्षामध्ये बसून ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये असं थोडंसं शूट केलं आहे. भाई साहब, इकडे मी बसली आहे रिक्षामध्ये. तुम्हाला खरं सांगू, मी उतरलेली 11:45ला आणि मी तिथे पोचली आहे अगदी .59ला. सो दिस इज हाऊ इट इज. भगवा झेंडा दिसलेला आहे, जय महाराष्ट्र बोलून घेऊया लगेच. सो आज नॉर्मल डे होता, नॉर्मल लेक्चर्स होते नेहमीसारखे. सो काही एवढं खास नव्हतं. आणि येस, लेक्चर झाल्यानंतर मी निघाली आहे. आज थोडंसं मुलांवर मी खूप स्ट्रिक्ट राहिलेली, कारण ऑब्वियसली, कारण जर जास्तच आपण दाखवलं की हा किती स्वीट आहे, किती कूल आहे, तर मग त्यांना असं वाटतं की आपण यांना ग्रँटेड घेऊ शकतो. पण तसं माझ्या बाबतीत मला होऊ द्यायचं नाही आहे. सो येस, द इंग्लिश टीचर इज बॅक. आणि त्यानंतर मी निघाली आहे घरी. ॲक्च्युली काय झालेलं, जेव्हा मी हे शूट करत होती, मी हे जे सरळ स्ट्रेट लाईट्स दिसत आहेत त्याने खूप फॅसिनेट झालेली. आणि मी आज सलग हे पूर्ण माझी चालण्याची, जेवढं मी चालली आहे आज मेट्रो, तेवढं पूर्ण मी शूट केलं आहे ते. बिकॉज ते जे स्ट्रेट लाईट्स दिसत आहेत मला ते खूप मस्त वाटत होते आणि त्यामुळे ते मी शूट करत गेली आज. असं कधी कधी होतं आपल्याला, आपण जिथून जातो किंवा जे नॉर्मली आपण ट्रॅव्हल करतानासुद्धा दिसतं ते आपल्याला खूप छान वाटतात. अरे वा, आपण कधी नोटीस नाही करत, जाणून बुजून नोटीस नाही करत गोष्टी, पण दे लुक सो गुड. इवन अ नॉर्मल फ्रेम, इवन अ नॉर्मल सीन दॅट यू वॉच डेली कुड लुक मोर स्पेशल समटाईम्स. सो तसं काहीतरी आज माझ्याबरोबर झालं होतं. सो पूर्ण हा जाईपर्यंत मी इथे शूट करत होती. आणि एनिवेज विचार करतच जात होती की आता जायचं आहे तर 7:04ची ट्रेन मिळेल का नाही, कल्याण लोकल मिळेल का नाही. पण आज फॉर्च्युनेटली मी व्यवस्थित 7 वाजताच्या आतच मी पोचली होती स्टेशनला. सो येस, ही ती कल्याण लोकल जी मला टायमावर मिळाली संध्याकाळी जातानाची. सो मी व्यवस्थित टायमावरच पोचली आणि बरोबर ठाण्याला कळवाला मला बसायला सीटसुद्धा मिळाली. सो आय वॉज ग्लॅड की तसं झालं. आणि येताना काही गोष्टी मी घेऊन आलेली, गोळी वगैरे घेऊन आलेली, थोडंफार शॉपिंग नाही म्हणू शकणार, पण ते घेऊन आलेली. सो आय वॉज कॅरिंग दॅट. तर आता आपण बघूया मोंजुलिकाचा दरबार. खूप दिवसानंतर दरबारचा बॅक साईड, दरबारचा फ्रंट साईड. येस, सो असा आहे आमचा मोंजुलिकाचा दरबार. आणि आम्ही निघालो आहे आता घरी. चंद्र शोधत होती, चंद्र काय मला मिळेना. सो इट्स ओके, हॅपन्स. आणि हे 2 माझे लाडके कुत्रे, 2 कालू 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 कालू. ह्यांची स्टोरी अशी आहे की मी ह्यांना पिल्लू पैदा झालेलं बघितलं आहे. त्याच जिकडे ते मेट्रो स्टेशन बनत होतं त्याच्याच बाजूला ते दोघं दे वे बॉर्न देअर ओनली. म्हणजे जेव्हा ते कन्स्ट्रक्ट झालेलं, दॅट वॉज देअर बर्थ टाईम. सो मला त्यांचं खूप फॅसिनेशन आहे आणि कधी पण मी त्यांना बघितलं की मला खूप खुशी होते. अरे तुम्हारा ही घर है, आओ, असं होतं ते. सो थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.